Good afternoon, students. I hope all of you done with these logical expressions. Okay. Our next point is, and I hope I have already sent you the expression video. Okay, operators video, how to solve this. Okay, I hope all of you understand. Our next point is increment and decrement operators. Increment operator in JavaScript is used to increment value of variable by 1 and decrement operator in JavaScript is used to decrement value of a variable by 1. Okay, increment कशासाठी वापरतात 1 नी व्हॅल्यू इन्क्रीमेंट करण्यासाठी आणि डिक्रीमेंट कशासाठी वापरतात 1 नी व्हॅल्यू मायनस करण्यासाठी. ओके, आता इथे बघा चार टाइप्स दिलेत त्यांनी. प्लस एक्स दॅट इज pre-increment. Value of variable x is incremented before it is used in expression. X plus plus that is post-increment. Value of variable x is incremented after it is used in expression. Okay, हे तुम्हाला मी प्रोग्राममध्ये यूज करेन तेव्हा तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर मायनस एक्स हे काय दिले त्यांनी pre-decrement. Value of variable x is incremented before it is used in expression. X minus post decrement. Value of variable x is decremented after it is used in expression. ओके, समजलं. तरी ते एक्झाम्पल दिले बघा खाली. व्हॅरिएबल a इक्वल टू 100, b इक्वल टू प्लस a. ओके, प्लस a म्हणजे काय आले बघा. पहिलं काय त्यांनी केलं आहे याचा अर्थ प्लस मीन्स 1 प्लस a. ओके, मग पहिलं काय होणार आधी इन्क्रीमेंट होईल आणि मग तो व्हॅल्यू प्रिंट करेल. ओके, 1 प्लस 100 किती 101 म्हणजे b ची व्हॅल्यू किती झाली 101 आणि a ची पण व्हॅल्यू किती झाली 101. ओके, प्लस a चं काय त्यांनी दिले बघा प्री इन्क्रीमेंटचं. व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल एक्स इज इन्क्रीमेंटेड बिफोर इट इज यूज्ड इन एक्सप्रेशन. ओके, एक्सप्रेशनमध्ये यूज करण्याच्या आधीच ते इन्क्रीमेंट होते आणि मग एक्सप्रेशनमध्ये यूज होते. नेक्स्ट बघा व्हॅरिएबल a इक्वल टू 100, b इक्वल टू a प्लस प्लस. आता a ची व्हॅल्यू किती होती 100 प्लस 1 इक्वल टू 101. ओके, म्हणजे b ची व्हॅल्यूज किती येणार वाहिली 100 आणि a ची व्हॅल्यू किती येईल 101. ओके, हे प्रोग्राममध्ये आहे त्याच्यामध्ये मला नंतर मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेन. कमेंट्स इन जावास्क्रिप्ट आर नॉन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट इन प्रोग्राम. कमेंट्स आर यूज्ड टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन और एक्सप्लेनेशन अबाउट युअर प्रोग्रामिंग construct. Statement added in a comments are ignored by JavaScript. It supports two types of comment. First is single line comment. Single line comment begin with double slash. Okay, and the JavaScript ignores everything from double slash to the end of the line. जसं मी तुम्हाला सांगितलं कमेंट्स फक्त आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला अंडरस्टँड व्हावी की ही लाईन कशासाठी आहे म्हणून ते यूज करतात. ओके, ते प्रोग्रामिंगमध्ये रन होताना कन्सिडर करत नाही बिकॉज आपण त्याला डबल स्लॅश दिलेला असतं. ओके, म्हणजे जावास्क्रिप्ट काय करतो ते लाईन इग्नोर करतो. मल्टीलाईन कमेंट्स आर यूज्ड टू कमेंट ऑन मोर दॅन वन लाईन. इट स्टार्ट्स विथ स्लॅश स्टार अँड एंड विथ स्टार स्लॅश. ओके, मल्टीलाईन जर असेल सिंगल लाईन असेल तर डबल स्लॅश, मल्टीलाईन कमेंट असेल तर कसं लिहायचं स्लॅश स्टार अँड एंड विथ स्टार स्लॅश. त्याच्यामध्ये मिडलला तुम्हाला जे काय एक्सप्लेन करायचं असेल ते. ओके, commonly built-in functions in JavaScript. Functions is used to perform repetitive tasks whenever required. It is reusable code block that will be executed when it is called. आता हे फंक्शन्स यूज केलेले आहेत. ओके, हे तुम्हाला फिल इन ब्लँक्सला वगैरे सुद्धा विचारू शकतात आणि त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत की कसे यूज करायचे ते फंक्शन. ओके, पहिलं काय दिलेलं आहे त्यांनी पार्स इंट. दिस फंक्शन इज यूज्ड टू पार्स अ स्ट्रिंग अँड कन्वर्ट इट इन टू अ नंबर. ओके, एक्झाम्पल दिलं आहे बघा पार्स इंट कसं यूज करायचं. पार्स इंट ब्रॅकेटमध्ये सिंगल कोटमध्ये MH100 आउटपुट काय येणार त्याचं NaN दॅट इज नल. पार्स इंट 100 आउटपुट कुठलं येणार फक्त 100 म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे स्ट्रिंगचं काय करतो कन्वर्ट तो कशामध्ये करतो नंबरमध्ये करतो. नेक्स्ट पार्स फ्लोट डॉट म्हणजे आपल्या ज्या पॉईंटवाल्या व्हॅल्यू असतात तो ते काय करतो फ्लोटिंग पॉईंट रिप्रेझेंटेशन करतो कन्वर्ट स्ट्रिंगचं. ओके, बघा इथे MH100 फक्त 100.00 असेल तर फक्त 100 घेतलं, 100.2 असेल तर 100.2 त्यांनी आउटपुट दिलेलं आहे. नेक्स्ट अलर्ट. दिस फंक्शन डिस्प्लेज अलर्ट पॉपअप बॉक्स विथ ओके बटन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेसेज बॉक्स. अलर्ट मेथड कशासाठी यूज केलेलं आहे अलर्ट फंक्शन मेसेज बॉक्स डिस्प्ले म्हणजे आपण जेव्हा रन करू त्यावेळी सपोज तुम्ही एखादी व्हॅल्यू सबमिट करायचं असेल तुम्हाला तर मग तो एक मेसेज बॉक्स डिस्प्ले करणार आहे
आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट, मग तुम्ही ओके बटन करणार और कॅन्सल बटन करणार. ओके, बघा इथे दिलेलं आहे. नेक्स्ट प्रॉम्प्ट कशासाठी, व्हॅल्यूचं आउटपुट. दिस फंक्शन इज युजर वेन यू वॉन्ट इनपुट व्हॅल्यू फ्रॉम युजर ॲट द टाइम ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन. इट डिस्प्लेज ओके अँड कॅन्सल बटन्स. ओके बटन रिटर्न्स इनपुट व्हॅल्यू, कॅन्सल बटन रिटर्न्स नल व्हॅल्यू. ओके, प्रॉम्प्टचं काय सांगितलं त्यांनी की आपल्याला मेसेज बॉक्स डिस्प्ले करण्यासाठी आणि ओके अँड कॅन्सल बटन डिस्प्ले करण्यासाठी ते यूज करतात. नेक्स्ट कन्फर्म फॉर व्हॉट, कन्फर्मेशन मेसेजसाठी. ओके, ट्रू आणि कॅन्सल असेल तर फॉल्स. ओके, असं एक्झाम्पलमध्ये कसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे कन्फर्म. टू लोअर केस, दिस स्ट्रिंग फंक्शन युजर टू कन्वर्ट द गिवन स्ट्रिंग इन टू लोअर केस अल्फाबेट. कसं लिहिले बघा एक्झाम्पलमध्ये. आणि टू अप्पर केससाठी पण अप्पर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक्झाम्पलमध्ये दिले बघा कसं मेन्शन केलं आहे. str.to अप्पर केस इज NaN, इट रिटर्न्स 2. इफ गिवन व्हॅल्यू इज नॉट अ नंबर इट रिटर्न्स फॉल्स. इफ गिवन व्हॅल्यू इज अ नंबर. समजलं. इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे एरिया ऑफ सर्कलचं. नॉर्मल आपल्या HTML प्रोग्राममध्ये जावास्क्रिप्ट यूज केलेला आहे. कशामध्ये, बॉडी सेक्शनमध्ये. बॉडी BG कलर येल्लो. प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ सर्कल. हे काय झालं, हेडिंग स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट बिकॉज इट इज अवर जावास्क्रिप्ट प्रोग्राम. व्हॅरिएबल्स घेतले, कुठले घेतले, व्हॅर आर दॅट इज रेडियस कॉमा एरिया सेमिकॉलन. आर रेडियस इक्वल टू प्रॉम्प्ट, एंटर द रेडियस ऑफ सर्कल. ओके, आता इथं प्रॉम्प्टचं त्यांनी काय दिलेलं फंक्शन, when you want input value from user at the time of program execution it displays okay and cancel buttons. okay button returns input value. okay, area of circle चं काय आहे फॉर्म्युला 3.14 into r square. ओके, बघा कसं त्यांनी लिहिलं इथं 3.14 into r into r. document dot write you enter the radius value. ओके, document dot write हे कशासाठी, प्रिंट करण्यासाठी एरिया ऑफ अ सर्कल ब्रॅकेट क्लोज. बघा इथे आउटपुट आलेलं आहे. समजलं. तर पुढे आपल्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत, ते यूज करून त्यांनी प्रोग्राम्स केलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, हा प्रोग्राम तुम्ही घरी रन करून बघा. आणि हा जो चार्ट आहे ह्याचं फंक्शन आणि डिस्क्रिप्शन आणि त्याचं एक्झाम्पल कसं लिहिलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोस्ट आणि प्रिंट इन्क्रीमेंट ह्याचा मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ पाठवीन. ओके, त्याच्यामध्ये मग तुम्हाला समजेल. समजलं कसं ते आहे यूज केलेलं ते. हा आपल्याला नेक्स्ट राहिलेला आहे तो इफ स्टेटमेंटचा, इव्हेंट हँडलिंग अँड युजर डिफाईन्ड फंक्शन्स अँड डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. ओके, हे प्रोग्राम्स हा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवायचा आहे, रिमेंबर करायचा आहे, लिहून काढा. पोस्ट आणि प्रिंट इन्क्रीमेंटसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाठवीन आधीमध्ये, आणि हा प्रोग्राम रन करा. ओके, आणि काय डाऊट असतील तर